कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापू, हा तुम्हाला चहा नको आणि केक? नको दीपे, आता चहा नको। बापू, अमोलला शुद्ध आली बरं का? काय सांगताय सर? हो। बघा, मी म्हटलं होतं की नाही, अमोल पुढे नुसता लग्नाचा विषय जरी काढला ना तरी त्याच्या तब्येतीत सुधारणा होईल म्हणून। पण विनायकराव, आपण रात्री बोललोय, आप्यानं अर्जुनचा लग्नाचा निर्णय पक्का असेल ना, म्हणजे त्यांचं काही मत बदलायला नको। अर्जुन सर आणि अपर्णा मॅडम दिसत नाही सर, ते फ्रेश व्हायला गेलेत, येतील। आले बघा। अर्जुन सर, अहो तुम्ही काय बोललात अमोलशी? का, काय झालं डॉक्टर? नाही, त्याच्या तब्येतीत सुधारणा होतीये, म्हणजे आता या अवस्थेमध्ये त्याला शुद्ध येणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे। डॉक्टर, आम्ही तुम्ही त्याच्याशी काय बोलला हे मला माहित नाही, पण या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप फरक पडतोय आणि अशीच जर त्याची तब्येत जर सुधारत राहिली, म्हणजे इम्प्रूव्हमेंट जर होत राहिली, तर आपल्याला सर्जरीसाठी अजून थोडा वेळ मिळू शकतो। येतो मी। वंसप, अर्जुन दादा, अहो मला माहित होतं छोटे सरकार लग्नाबद्दल खूप एक्साइटेड आहे। हो, पण अपर्णा आणि भाऊजी, तुमच्या दोघांच्या लग्नाचा निर्णय नक्की आहे ना? अर्जा, अरे अमोलची तब्येत बरी व्हावी एवढीच इच्छा आहे ना माझी। त्यासाठी आपण वाटेल ते करू ना। हा विनोबाबा, बापू, आपण तयारीला लागलं पाहिजे। हो। हेच पाहिजे होतं मला। आज गावात तुम्ही माझ्या लग्नाची वाट लावली, आता माझी बारी। अमोलला असं डोळे उघडलेलं बघितलं ना, तेव्हा कुठे जीवात जीव आला माझ्या। आप्या, तुमचा लग्नाचा निर्णय ठाम आहे ना ग? बापू, अमोलसाठी ते सगळं करतील, आपण फक्त लग्नाची तयारी करूया। हो, आणि काय काय करायचंय त्याचा पण आता विचार करावा लागेल ना आपल्याला। मोनिका, अगं मग एवढी लोक कशासाठी आहेत मग या ठिकाणी? पण सगळं करू। अर्जा, अरे तुम्ही परत लग्न करताय ना, तेव्हा माग ज्या काही वाईट गोष्टी घडल्या त्या विसरून नव्यानं सुरुवात करा की। होय, ही देवानं दिलेली दुसरी संधीच म्हणायची। फक्त अमोलसाठीच नाही आप्या, पण तुमच्या दोघांसाठी सुद्धा ही लय मोठी गोष्ट आहे। त्यामुळे आयुष्यात इथून पुढे कधीही वेगळं होणार नाही असं ठरवून टाका दोघं पण। बापू, त्याबद्दल आम्ही विचार केला नाही अजून। अर्जुन, विचार केला नाही तर आता परत एकदा करा विचार। अर्जा, अरे या गोष्टीकडे संधी म्हणून बघा ना। अर्जुन, आप्या, तुमच्यासाठी हे सोपं नाही हे कळतंय मला, पण मनावर दगड ठेवून हे करा। ज्या गोष्टी घडतात त्याला आनंदाने सामोरे जा। खरंच हे सगळं करताना
आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहे, विसरू नका. अगदी अमोलला बरं वाटेल असं जोशात लग्न करू आपण. हा, आणि बापू, अमोलला फटाके पण आवडतात बरं का. आपण लग्नाला फटाके पण आणूयात. दीपक, यांच्या लग्नात आधी जे राहिलं होतं ना ते सगळं करायचं आपण. हो, आणि अहो फोटोग्राफर आणायचा. त्याशिवाय तुम्ही खोलीच्या बाहेर येणार आहे का? आमल्या, तुला मेलेलं बघायला मजा आली असती बघ. पण आता असं वाटतंय का तुझ्या आई बापाच्या लग्नाचा मी केलेला खेळखंडोबा बघायला तू जिवंत असलं पाहिजेस. अमोलराव, 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 डोळे उघडा. कोण आलंय बघा. अहो, तुमचे माणिक काका आलेत. माणिक काका, डोळे उघडा. तुम्हाला शुद्धीवर आलेलं बघून बरं वाटलं बघ. मला एक सांगा, तुम्हाला काही कळलं का आज? नाही, मी सांगतो. अहो, तुमचे मा बाबा पुन्हा लग्न करायचं म्हणतायत. माहिती आहे तुम्हाला? अरे वा 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 वा. म्हणजे तुम्ही तुमच्या मा बाबाचं लग्न बघणार तर? हा, पण तुम्हाला एक माहिती आहे का? नाही, नको, जाऊ द्या. अशा अवस्थेत तुम्हाला सांगणं म्हणजे बरोबर नाही वाटत ना. काय सांगू म्हणताय का? अहो, बरं बरं बरं, सांगतो मी. अहो, तुमच्या माचं लग्न तुमच्या बाबाबरोबर ठरलंच नव्हतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.